चला, आजच्या दिवसात एक चांगली बातमी मिळाली. इतकं बरं वाटलं ना. एक इतक्या दिवसांचं अडकलेलं काम शेवटी मार्गी लागलं. काय झालं मंजिरी? नाही अहो, काही नाही, थोडा हात दुखतोय. बाईसाहेब, मी वेदाला शाळेच्या बसमध्ये सोडून आले. आवरून घेते वेदाची रूम. मी आठ. नक्की ठीक आहे सगळं? हो, अहो काळजी करण्यासारखं काहीच नाही, अधूनमधून दुखतो. डॉक्टरांना बोलून घेऊया. काकू, खरंच गरज नाही. तुम्ही फोन घ्या. दादासाहेब, मी आवरून घेते. हॅलो, हा बोला. काय सांगताय काय? अहो, केवढी चांगली बातमी दिलीत तुम्ही. हो हो, नाही नाही, विश्वासच बसत नाही अजूनही. हो ना, अडकलेलं प्रकरण होतं ना ते. इतके दिवस कोर्ट केसेस चालू होत्या, शेवटी मार्गी लागलं प्रकरण. थँक्यू सो मच. येस येस. काय झालं? आपली सोलापूरची जमीन, ते प्रकरण मार्गी लागलं. निकाल आपल्या बाजूने लागलाय कोर्टाचा. आजच्या दिवसात 2 चांगल्या बातम्या मिळाल्या मंजिरी. तुला कळतंय, पहिल्या बातमीच्या वेळेस पण मीरानी फोन घेतला होता, आत्ताही मीरानीच फोन आणून दिला. नवल आहे. मी ऑफिसमध्ये बोलून आलो. नवल तिचं नाही, तिच्याकडे जी वस्तू आहे त्याचीच ती नवलाई आहे. प्लीज कम. एन्जॉय योर टाइम. तू टेबल रिझर्व केलं होतंस? हो. अरे इकडे खूप रश होते ना, त्यामुळे नंतर प्रॉब्लेम नको म्हणून आधीच बुक करून ठेवला टेबल. हां, अथर्व काय मागवायचं? तुला जे मागवायचं असेल यू कॅन कॉल फॉर इट. मी जे मागवणार आहे ते तुला नक्कीच आवडेल. 1 साडो पिझ्झा विथ टमेटोज, बेसिल, अवॉइड हॅलपिन्यूज, आणि डेझर्टमध्ये तिरामिसू. या, दॅट्स इट. अथर्व, काय झालं? बोल ना, असं शांत काय आहेस? आय नो, आय अंडरस्टँड. अंबिकाने तू इकडे खूपदा यायचाच. अंबिकाचं फेवरेट रेस्टॉरंट होते. आणि तुला खरं सांग, मी मुद्दाम तुला इथे घेऊन आले. सेनो, अजूनही तुझ्या आणि माझ्या मनात अंबिका खोलवर रुतून बसते. सो आय थॉट की आपली ही भेट अंबिकाच्या साक्षीने, आय मीन तिच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये व्हावी. अथर्व, तू अंबिकाला विसरून जा. असं मी तुला कधीही बोलणार नाही. तेव्हा अंबिका माझ्यात सुद्धा आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. उलट मी म्हणेन, गिव्ह मी सम टाइम. तुझ्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. प्लीज. माया, अथर्वला खोटी आशा दाखवू नकोस. तुला सुरुवातीपासूनच माझी जागा घ्यायची होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वेलवेट रेस्टॉरंट. आमच्या रेस्टॉरंटमध्ये कपल डान्स कॉम्पिटिशन होतच असतात.
बेस्ट कपल अवॉर्ड आम्ही एव्हरी वीक देत असतो. आता हीच कॉम्पिटिशन थोड्या वेळात सुरू होईल. सो टेक युअर टाइम. फ्लोअर विल बी युअर. सो एन्जॉय द फूड अँड म्युझिक. तुला यमुनाबाईची गोष्ट ऐकायची आहे ना, पण डेंजर आहे बरं का. तरी सांगू? बर, बस. आता ऐक हा वेदा. एक ना छोटस गाव होतं. त्या गावात एक मुलगी राहत होती, एकदम तुझ्यासारखीच गोड. आणि त्या मुलीचं नाव काय होतं माहितीये? त्या मुलीचं नाव होतं यमुनाबाई. ती यमुनाबाई गावात सगळीकडे फिरायची, इकडून तिकडे तिकडून इकडे. पण वेदा कशी फिरायची माहितीये? एकदम तुझ्यासारखी. हे असे मोकळे केस सोडून. आणि असंच एक दिवस फिरत असताना काय झालं माहितीये? तिला एका चेटकिनीने पाहिलं. आणि वेदा, त्या चेटकिनीला त्या यमुनाबाईचे केस फार आवडले. आणि ती चेटकीन साधी सुधी नव्हती, खूप भयानक आणि भयंकर अशी चेटकीन होती ती. तिची नख ही लांब लांब आणि धारदार असतात. आणि तिचे केस हे लांब सडक आणि डेंजर पांढरे फटाकचे होते. आणि डोळे तर विचारूच नको, अंधारात चमकायचे. खूप डेंजर होते तिचे डोळे. तिचा आवाज इतका भयानक होता की कोणी ऐकला ना तर घाबरून आपसूक कानावर हात ठेवायचा. मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहम्. अटक मटक चटक. अच्छा. वेदा, घाबरलीस का तू? अशी भयानक होती ती चेटकीण. आणि त्या चेटकिणीला ना त्या यमुनाबाईचे केस फार आवडले होते. आता त्या चेटकिणीने विचार केला की आपण अशा रूपात जर यमुनाबाईच्या समोर गेलो तर ती यमुनाबाई घाबरणार. मग तिने काय केलं माहितीये? तिने आपलं रूप बदललं, माणसाचं रूप घेतलं. आणि मग यमुनाबाईच्या समोर गेली आणि म्हणाली, तू माझी फ्रेंड होशील का? मी आहे. माया, प्लीज प्लीज सिट प्लीज. अथर्व प्लीज, थोड्या वेळानंच ना, थोडा वेळ. 1 2 स्टेप्स ओनली. माया, लांब हो माझ्या अथर्वपासून. आणि तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला तुझ्या तावडीत अडकू देणार नाही. आपल्या वेदासाठी. अथर्वा, उसे माँ के प्यार की जरूरत है, उसे तुम्हारे सपोर्ट की जरूरत है. मला वाटतं तुम्ही लग्नाचा विचार करावा. वेदाला खरंच आईच्या प्रेमाची गरज आहे. दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. तो ये मायाच्या हाकेला साथ ते देऊन बघ.
सुंदर दिसणाऱ्या त्या चेटकिनीनी ना त्या यमुनाबाईशी मैत्री केली. तिच्यासोबत रोज खेळायची, रोज गप्पा गोष्टी करायची. आणि गप्पा गोष्टी करत असतानाच ना ती तिचा रोज एक एक केस घेऊन जायची. आज एक केस, उद्या एक केस, असं करून करून त्या चेटकिनीनी यमुनाबाईचे सगळे केस नेले आणि यमुनाबाई टकली झाली. वेदा, गावातले सगळे लोक तिला हसायला लागले. ए यमुनाबाई टकली, ए यमुनाबाई टकली, असं करून चिडवायला लागले. वेदा, पुढे तर अजून भयंकर गोष्ट घडली. बघ, तू पण घाबरलीस ना? नको नको, आता ना पुढे नको गोष्ट. हा, आणि तुझे हे असे मोकळे केस बघितले ना की मला ते यमुनाबाईचीच आठवण येते आणि मला तर फार भीती वाटते. नकोच ती गोष्ट. हा, रात्र झाली, तुझा शब्द पाळ, मला भेट. मंजिरी, मी वाट बघतीये, विलंब करू नकोस. रचलेला डोलारा कोसळून पडेल. मला भेट, मी प्रतीक्षा करतेय. काय झालं, तू थांबलंस का? आपण निघूयात. अरे निघूयात काय म्हणतोस? आत्ताच तर आपण डान्स करायला सुरू केलंय. अथर्व, आपण एकमेकांना जाणून घेण्यासाठी हे सगळं करतोय. आपण आपल्या वेदासाठी हे सगळं करतोय. तुला जाणवलं असेलच, तुझ्या आसपास कुठली तरी विलक्षण गोष्ट आहे. हो, त्या मीराकडे नक्की काहीतरी आहे, पण ते काय आहे ते मला कळत नाही. मी सांगते ती गोष्ट काय आहे. 170 वर्षापूर्वी मी मिळवलेल्या निरिती नावाच्या प्राक्तन लिहिणाऱ्या आणि प्राक्तन बदलू शकणाऱ्या देवतेच्या दिव्य कवड्यांपैकी एक कवडी आहे. काय? दाई, अथर्व, हे सगळं खोटं आहे. ही आपल्या वेदाच्या नावाचा फक्त वापर करून घेते तुमच्या जवळ येण्यासाठी. अथर्व प्लीज, हे ना तर मनापासून जपेन. तुला जाणून घेतल्याशिवाय शक्य नाहीये. आफ्टर ऑल मी तुझी बायको होणार आहे. प्लीज. आय एम सॉरी. अथर्व, अथर्व, फार महत्वाच्या आहेत त्या. या दिव्य कवड्या आपला विधी पूर्णत्वाला नेण्यास मदत करतात. या दिव्य कवड्या तुझ्या जवळ असल्या तर विधी पूर्ण होती. मी त्या तिच्याकडून मिळवते. मिळवावीच लागेल, कारण ज्या व्यक्तीकडे या कवड्या असतील ती व्यक्ती तुला विधी पूर्ण करण्यापासून अडवू शकते, थांबवू शकते.
त्यांची शक्ती अफाट आहे. काही हे झालं तरी या कवड्या लवकरात लवकर तुझ्या ताब्यात असायला हव्या, नाहीतर त्याचा उलट परिणाम भोगावा लागेल. ती कवडी माझ्या आसपास असली की मला काहीतरी होतं. अख्ख्या शरीराला कंप सुटतो. याच्या आधी मला असं कधी झालेलं नाहीये. कारण तुझ्या आणि त्या कवडीमध्ये एक अडसर आहे. अडसर? कसला अडसर? कोणीतरी आहे कोणीतरी जो तुला कवड्यांपर्यंत पोहोचू देत नाहीये. तुला त्या दिव्य कवडीला स्पर्श करता येत नाहीये. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्व कार्य फलप्रदाय हन हनाय ओम. तुझ्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडतंय. तू 2दा विधी पूर्ण करण्याची संधी गमावलीस. अमावस्येची रात्र आपल्यासाठी किती महत्वाची असते हे सांगून सुद्धा तू विधी पूर्ण करू शकली नाहीस. म्हणून तुझी शक्ती क्षीण झाली आहे. नाहीतर मी त्या व्यक्तीला कधीच संपवून टाकलं असतं. मला कल्पना आहे मार्जरी की विधी अपूर्ण राहिल्यामुळे या सगळ्या अडचणी येत आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी, आजवरचा तुझा प्रवास सोपा होता तसा तो यापुढे असणार नाही. आता एक युद्ध सुरू झालंय आणि हे युद्ध कधीही सोपं नसतं. पण आता त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा अंत होणं गरजेचाच आहे. या मुक्तेन संभाव्यते सर्वं नाशयामि अहम्.